राम मंदिराच्या निमंत्रणावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे। राम मंदिरात जायला व्हीआयपी लागतात का तुम्हाला? जर एखाद्या दलितने सांगितले की मला जायचं आहे तर तुम्ही त्याला व्हीआयपी म्हणून बघाल का? आणि व्हीआयपी नाहीत म्हणून असं सांगणार आहेत का? तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही। राम मंदिर ही कुणाच्या बापाची जागीरदारी नाहीये। राम हा तुमची मालमत्ता देखील नाही। निवडणूक तोंडावर आली की हे लोकांना रामाचा बाजार मांडतात हे सर्वांनाच माहित आहे। निवडणुकीच्या तोंडावर हे रामराम करत असतात। जनता यांना एक दिवशी नक्कीच रामराम म्हणायला भाग पाडेल असं जोरदार हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। पण पहिली गोष्ट, राम मंदिरात जाण्यासाठी व्हीआयपीच लागतील का तुम्हाला? समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्हीआयपी नाही आहेस, तू मागे हो? हेच तर आम्ही म्हणतो। तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाबासाहेब हवेत की मंदिराचे दरवाजा लहान करून फक्त व्हीआयपी अमुखे तमुखे? नाही चालणार, तोडून टाकू दरवाजे। तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही, आता कायद्याने रोखू शकत नाही। राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही। तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटांड करायचं तेवढं करून घ्या। कारण कसं आहे, निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती। काहीच काम करायचं नाही 4.5 वर्षाने, शेवटचे 6 महिने राम 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 राम। जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे। सर, मोदी आणि रामलल्लाचा एक फोटो आहे, ह्याच्यावरनंच वाढलेलं अहंभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना। अहम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे ना। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता कारवाई सुरू झाली।